सगळं छान झालं आणि इकडचा रिसॉर्ट आणि समुद्र किनारा बघून फारच आनंद झाला आणि सगळी व्यवस्था बघून सुद्धा मला खूपच समाधान वाटलं, आनंद झाला. मी कल्पना जो मला वाटतं विहंग म्हणजे पक्षी विहंग विहार सार्थक नाव आहे. म्हणजे आपण त्या पक्षासाठी सध्या इकडे मोकळे आणि मजेत आनंदात आहोत. विहंग विहार छान आहे. आता काय रेन डान्स करून आले नाही, समुद्रात पोहायला गेले. रेन डान्स करून आले ते आणि माझ्याबद्दल ते तुम्हीच तुम्ही त्यांना प्राधान्य न दिल्याबद्दलचं हे ऐकून घेणे गरजेचे आहे. नमस्कार. मी बोलून बोलून तुम्हाला फार बोर करतो दरवेळेला तिथे. जवळ घ्या. इकडे पण आले, इकडे पण आले म्हणते. आज आपण इकडे आलो. मी कालच म्हटलं की आपल्या प्रवासामध्ये कुठे काय होईल काय नाही, आणि ती मनाची तयारी तुम्ही सगळीकडे करून आलेला आहात. ज्या आनंदात तिथे दिसतात त्याच्यावरनं लक्षात येते. आपल्याला पोचायला जरी उशीर झालेला असला तरी हे वातावरण एवढं छान आहे. आम्ही आताच पाण्याचा आस्वाद घेऊन आलो आमच्या नातीबरोबर, मजा करून आलो तिथे थोडीशी. आणि सगळ्यांनी आज आपण दिवसभर आनंदात आपला घालवूया. आजचा दिवस मजेचा जाऊ देऊया. एक छान हॉलिडे. मधुरा गोरेचा म्हणजे माझ्या मोठ्या कन्येचा फोन आला होता. सगळ्यांना हॅपी पिकनिकसाठी विश केलेलं आहे. थँक्यू. माईक जवळ घ्या. इतक्या कंटाळवाणा वेळ माझ्यापेक्षा त्याला हे करत होते, अरे कधी येणार आहे, आम्ही त्याला मी शिवगडावर गेलो ना तर एकदम तो शिवगडाचा दरवाजा तो वाटतो ना खाल्ला इतकी, अरे हा आलाय बघा, तो असा वळणा खूप असं आणि मध्ये घाट लागल्यासारखं. पहिल्यांदाच आले पिकनिकला. खूप मजा आली आणि वातावरण एवढं खेडेगावासारखे आणि रमणीय आहे. आणि असं वाटतं की आपण आपल्या खेडेगावातच राहतो. आपल्या खेडेगावात मराठवाड्यामध्ये जसं परिस्थिती नाही आहे, एकदम उजाड आणि हे असं हिरवा वगैरे असं अजिबात काही नाही आहे. त्यामुळे इकडे येऊन मला खूप आनंद झाला. आता बोलताना करायला सर्वप्रथम अमोलचे आभार, नंतर पंडित दाम्पत्याचे आभार, आणि प्रदीप म्हणाला फक्त 2 शब्द बोला, मी 3 बोलतो. क्या बात आहे. प्रदीपने ट्रिप अरेंज केली की ती सक्सेसफुल असणार हे नक्कीच आहे. आवाज येत ऐकायला अगदी आबा मायेकर बोलते. ट्रिप फारच छान झाली. अमोलमुळे झाली असं काही नाही. अमोलने आपल्याला दरवर्षी चांगली असते आणि प्रदीप आणि अजूनपर्यंत माझी सवय नाही. तर या चांगल्या ट्रिप बद्दल त्याचे आभार मानावे तेवढे खूप कमी. हॅलो, मी अशोक सौदागर. रिटायर झाल्यानंतर मला काय करायचा हा मोठा प्रश्न होता, तो चित्रेने सॉल्व्ह केला. त्याच्याबद्दल मी चित्रेंचे अतिशय आभारी आहे.
हॅलो, मी हे माझी 5वं वर्ष आहे म्हणजे पिकनिकचं. हे इथे येऊन तुला मला बरं वाटलं आणि आणखीन अशीच पिकनिक प्रदीपने आणि प्रदीपच्या मिसेसनी काढावी असं इथे न येता बाहेर कुठेतरी काढावी अशी इच्छा आहे. मी शेलार मामा, कालच माझ्या नावाचं रेग्युलर झालं परवा. मला आम्ही पिकनिकला आलो आहे स्नेहवर्धनच्या आणि माझा आतापर्यंत अनुभव छान आहे. ते मी अपेक्षित केलं त्यापेक्षाही चांगला तिथे प्रोग्राम अरेंज केला आहे. त्यासंबंधी मिस्टर पंडितने त्यांच्या मिसेस मला आभार मानायचे. त्याचबरोबर अमोल गुप्ते यांनी स्पॉन्सर केलं. ही एक आठवण राहण्यासाठी आहे आणि असेच आपण खेळवेळी राहून आपलं बरोबर आयुष्यात आनंदी आणि सुखात समाधान घालावं अशी माझी प्रभूची प्रार्थना पिकनिकचं स्वागत करतो. मी एकता चिटणीस. सर्वप्रथम मी पंडित मिस्टर अँड मिसेस यांचे आभार मानते की असं छानपैकी स्थळ त्यांनी निवडलं आणि आम्हाला घेऊन आले. आणि प्रथम सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा सफाळ्यातून आतमध्ये शिरलो तेव्हा म्हणजे कोकण आणि हे ठिकाण म्हणजे इतकं साम्य आहे म्हणजे आम्हाला वाटतं कोकणातच आम्ही आलो. इथूनच सुरू होतं कोकण म्हणजे आमचं गाव कोकणात कोकण. त्यामुळे खूपच छान वाटलं आणि पिकनिक सुद्धा आतापर्यंत चांगली वाटली. आणि अशी दरवर्षी छानपैकी पिकनिक काढावी घेऊन यावं. प्रवासाची लक्षात राहायला नको का जय? लक्षात राहायला पाहिजे. मी विजया करते. मी मूळची म्हणजे जन्मापासून मुंबईकर, त्यामुळे मुंबईच्या बाहेर जायला मिळालं तरी खूप खूप आनंद होतो आणि हे तर अगदी कोकणात आल्यासारखं वाटतं. त्यामुळे प्रदीपचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत आणि नेहमी ते असे सुंदर ट्रिप अरेंज करतात. ही पण फार छान झाली आणि पुन्हा बालपण पण अनुभवायला मिळालं. समुद्रावर शंख शिंपले गोळा करायला मजा आली. आणखी खूप म्हणजे दरवर्षी अशीच छान छान स्थळं शोधा आणि पुन्हा पुन्हा आम्हाला चान्स. हो हो जरूर जरूर. हो हो. आणि प्रदीपला आणि त्यांच्या मागे कोण आहे तर मुख्य म्हणजे तिला अशी त्यांनी अशी साथ एकमेकांना आणि आम्हाला त्यांची. त्याच्या पोटात गोळा आहे आता तुझ्यानंतर माझ्यावर असं म्हणते. मी वासंती ओळखते. माझी पहिली ट्रिप आहे. त्यातच मी जॉईन केलं नाही आता आपला महिन्याचा पहिलाच ट्रिप आहे आणि माझा खरोखर जागा छान आहे आणि सगळ्यात सुंदर आहे. सगळ्यांनीच आभार मानल्यामुळे मी प्रदीपचे आभार मानणार नाही. छान झाली आणि मला पण येण्याची ताकद राहते. त्या बसल्या ना ते पाठीत दिसलं आणि पूर्ण त्यांच्या माहिती सगळ्यांना ताकद मिळाली. त्यामुळे मी माझ्याबद्दल आधी बोलले. सगळे आहात तुम्ही. सर्वप्रथम
गजेंद्र गजरबाईंचे खूप खूप आभार. त्यांनी हा आपला संघ स्थापन केला म्हणून आपल्या सर्वांना आज हा आनंद लुटायला मिळत आहे. आणि आजचा विहंगविहार खूप सुंदर आहे. आणि आमच्याकडे आपण बनवाय तेवढे थोडेच आणि बाकी सगळं आमच्या घरात आहे त्यामुळे त्याचे कामाला वगैरे मानायचे नाही. बाकी सगळं छान व्यवस्था सगळं सुंदर मी मिसेस केला मामाला ओळखतास तुम्ही मामी सलार मामी सलार मामी आणि खूपच सुंदर वाटतं तुमच्या घेऊन आणि छान होईल परत परत आपली भेट होईल. आपल्याला शाळेत असताना आयुष्यात काही अविस्मरणीय प्रसंग तसं मी हा प्रसंग आपल्या आयुष्याचा संध्याकाळचा असं मी समजते. आणि आपली आयुष्याची ही जी स्टेज आहे तर ती स्नेहवर्धनमुळे इतकी छान चाललेली आहे की काही जाणवत नाही की आता आपलं वय आपलं आलं वगैरे असं काही जाणवत नाही. तर सगळ्यांचे शतशः आभार. वार्षिक परीक्षा संपल्याने मला कसलंही बदल हे करू नको ते करू नको त्यामुळे मी आनंदात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे थँक्यू तुम्ही मला दरवेळेस बोलवता मला फार मजा येते. दुसरी गोष्ट माझ्याशिवाय तुमची ट्रिप जाऊच नाही. तुम्ही बोला आता. एक मिनिट सई हे सई म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण म्हणून तुला आणलंय बरोबर. नमस्कार. सर्वप्रथम मी थोडं सॉरी म्हणतो. सॉरी एवढ्यासाठी थोडा 4 तास उशीर झाला. असो विषय सोडून घेऊया. आता ती सई म्हणाली सई तिची गोड तक्रार होती की आपल्या कार्यक्रमाला आली होती म्हणजे तिच्या बहिणीच्या आणि तिला सगळ्या आजींनी ये म्हणून बोलवलं होतं की मीला ये. आपण तिच्या आजीनेच तिला बोलवलं नाही. तर ते म्हणाले असं काय तू करतेस मला सगळ्या आजी बोलवत होत्या आणि तूच नाही मला बोलवत असा तिचा बोल होता. आणि ती त्याप्रमाणे आली आणि छान बोलली. तुला अभिनंदन. तुला अभ्यासात चांगले मार्क्स मिळवले. आणि दुसरं असं आहे की हा एक छान योग घेऊन आला आणि पहिल्यांदाच अमोलच्या याच्यामध्ये अमोलने जे सहकार्य केलं त्यामुळे आपल्याला 2 बसेस पहिल्यांदाच आपण आणतो. नाहीतर आपले 30 सभासद मिळताना थोडी शेवटी घाई करायला लागते की 30 सभासद होत नाही. पण अमोलच्या या सहकार्यामुळे आपल्याला आज 2 बसेस घेऊन येत आल्या जी आपण मोठी मदत आणली आहे. आणि भगवते सर ज्ञानदास सुटणकर सर्वात प्रथम आपले प्रेरणास्थान आहे आणि ते आज आपल्याकडे आल्यामुळे आणखी त्याला वेगळी झालं आहे आनंदाला. आणि हा आनंद आपण सगळेजण उपभोगत आहात याचा मला आनंद आहे. नाही तर नुसतं आणलं असतं. आणि मला खूप छान वाटतं तुम्ही जेव्हा त्या सागर किनाऱ्यावर गेला ऊन होतं आणि त्याला वारा होता तर मी चक्क बघितलं की प्रत्येक महिला त्या शिंपले गोळा करत होता. मला लहानपणीची आठवण झाली. आपण दादर चौपाटीवर जायचो आणि ते गोळा करायचो. हा आनंद तुम्ही जेव्हा घेता ना तेव्हा फार बरं वाटतं. आणि आपलं जगण्याचं हीच ऊर्जा आहे आता की हा आनंद मिळवायचा जो तुम्ही कित्येक वर्ष आपल्या संसारात म्हणजे मुलांच्या कर्तव्यात केली किंवा तुम्ही आपल्या आनंदासाठी मिळताना सगळं केलं. आता तुम्ही स्वतःसाठी जगता हे फार बरं वाटतं. हा आनंद
असाच जपा शेवटपर्यंत अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अमोल परत सांगतो की अमोलने हे जे सगळं घडून आलं तर अमोलला त्याच्यात खूप अडचणी अशा होत्या की ते ऑनलाईन म्हणजे त्यांचा GST ते कंपनी थ्रू बिल पेमेंट होतं. मग GST पाहिजे, बिल पाहिजे, मग ट्रान्सपोर्टवाल्याचं बिल पाहिजे, मग ते खूप ॲडजस्ट करणं, त्याला फोन करणं, GST त्यांचं बिल असणं. आपला जो निलेश आहे त्याच्याकडे एक बिल सिस्टम नाही आहे, तो नुसते कागदावर देतो. मग त्याने दुसऱ्या कंपनीला केलं आणि मग ती दुसऱ्या कंपनीचं बिलवर ते झालं. ते माझ्याकडे हा निलेश नव्हे, वांगणकर. आणि तो चेक माझ्याकडे अजून एक पडून आहे, म्हणजे तो चेक देणार. तसंच यांचं पण रिसॉर्टवाल्यांचं पण पेमेंट ऑनलाईन करतात, कारण GST आहे. आणि हे सिने कंपनी म्हणजे अमोलची जी सिने कंपनी आहे त्यामार्फत सगळं झालं आहे. त्याने एक माणूस माझ्याकडे सतत दिलेला होता की तुला जे लागेल, आणि तो इतका आदबीने आणि याने बोलायचा, रोज यायचा, ते चेक घेऊन यायचा. आता हे जे आपण बसमध्ये जे काय खाल्लं ते चॅम्पियनमधलं, तो नेणं आणण्यासाठी तो माझ्याबरोबर आला आणि ती कॅश पेमेंट. पण त्याचं तिथे सुद्धा त्याने बिल घेतलं आणि असं सगळं छान चाललं. आणि ते अमोल आहे की त्याचा जो सहकारी आहे ते पण आपल्यावर, अमोल सगळ्यांशी जसं प्रेमाने वागतो, म्हणजे त्याचं सदहृदय तर आहेच, पण तो ज्या प्रेमाने वागतो तशी त्याची जी काम करणारी मंडळी, त्याचे सहकारी आहेत, तेही त्याच ह्याने वागतात आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घेतात. त्याने 3-4 बॉक्स आपल्याला पाण्याचे आणून दिले, ते सुद्धा त्याने काल आणले. आणि अशा रीतीने खूप छान केलेलं आहे. मी अमोलला म्हटलं की अमोल, आमची थोडी निराशा झाली आहे की तू येत नाहीस. तर तो म्हणाला काय करू, शेवटच्या क्षणी शूटिंग आलेलं आहे, शूटिंगचं जे हे असतं ते शेवटच्या क्षणी आलं आहे, त्यामुळे तो येऊ शकला नाही. पण तो म्हणाला अरे आय मिस दॅट, असं तो म्हणाला. म्हणजे आपण त्याला मिस करतो तर तो त्याची भावना त्याने मिस केलाच आहे. तर असो, त्याच्यामुळे आपला हा चांगला योग जुळून आला आणि फार छान वातावरण, तुमचं आनंद घेत आहे, मला बरं वाटतं. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं द्यायची आणि मग जर गेम जमला तर गेम आपण एक आधी घेऊ किंवा जेवल्यानंतर घेऊ, बघूया. प्रश्न विचारतोय. अरे बसले बसून विचार ना. टेबलावर ठेवू का खुर्ची? बसा इकडे बसा. नाही त्या खुर्ची त्या त्यांना खुर्ची सगळ्यांना ऐकू येतं. माझा पहिला प्रश्न आहे की आतापर्यंतच्या पिकनिकची क्रमवारीप्रमाणे स्थळं व रिसॉर्ट सांगा. तुम्ही जे सांगा ते सांगू शकता जे आलेत त्यांनी. आधी आपण सांगू की किती रिसॉर्ट, आता ही किती पिकनिक आहे हे पहिलं सांगा. कोणती पिकनिक? आप्पा काहीतरी मोठं मोजकं तशी नाही म्हणते 7वी मिळेल. मानसिक खाते म्हणताय 6वी, बरोबर आहे, 6वीच पिकनिक आहे. पण जर त्याचा कोण सांगू शकत का पहिली आपण कुठे गेलो होतो? पहिले आपण कणेरला गेलेलो. कणेर मग कल्याणी कणेर पुढे कर्जतला ते नाव नाही आठवत. ठीक आहे, चालेल. पुढे सगुणा पार्क. बरं, चौथी सायलेंट व्हिला. नाही, ते वज्रेश्वरी जवळची किनारा नाही काय तुम्ही गेलो? वसई किल्ला, भरवे स्कूल. भरवे स्कूल आणि वसई किल्ला. आणि नंतर सायलेंट व्हिला, पालघरला सायलेंट व्हिलाला गेलो. आणि आज विहंग विहार हे नाव सगळ्यांना माहिती झालं. विहंग विहार आणि यांनी सांगितलं दांडीवर आहे.
ते वाटून घ्या. बक्षीस बक्षीस बाहेर बघा, बाहेर खाली काय क्रिकेट टीम मध्ये सगळ्यांना वाटून देतात. हॅलो हॅलो बरं तुमच्या मनात असं आहे की मॅच फिक्सिंग आहे पण ते मॅच फिक्सिंग नाही आहे नाही तर तुम्ही वसई बरोबर सांगितलं ते नाही. आता दुसरा प्रश्न असा आहे प्रश्न नाहीये ऍक्च्युली मी तुम्हाला विचारतो कोणाच्या मोबाईलचा नंबर शेवटी 0 आकडा आहे. 0 आकडा काय नंबर सांगा तुमचा पण आहे काय नंबर आहे 9869237160. ग्रेट. आणि कोणाचा आहे प्रत्येकाला चॉकलेट देणार. यांच्यासाठी टाळ्या वाजव जोरात.